नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 18 डिसेंबर 2025 ला मी निफ्टीचं एक प्रिडिक्शन दिलं होतं. 25,729 ते 25,790 हा झोन खूप स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. तिथून निफ्टी पुन्हा एकदा वरच्या साईडला बाउन्स बॅक देऊ शकते आहे तसं मार्केटमध्ये घडताना पाहायला मिळालं. 25,729 ला मार्केटने टच केलं आणि तिथून पुन्हा एकदा अपट्रेंडची रॅली आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे निफ्टीमध्ये. ही आहे मित्रांनो आपल्या अनालिसिसची पॉवर. त्यामुळे मी तुम्हाला अजूनही सांगत आहे, मनापासून सांगत आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे मी टेलिग्रामची लिंक आणि इंस्टाग्रामच्या पेजची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथेही जाऊन जॉईन व्हायला विसरू नका. आता 19 डिसेंबरला निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात काही लेवल्स पाहूया. मित्रांनो, काल जे मी तुम्हाला निफ्टीचं अनालिसिस दिलं होतं आहे तसं मार्केटमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळालं. तुम्ही पाहू शकता, जी मी लेवल दिली होती 25,729 पर्यंत मार्केट येईल आणि इथूनच पुन्हा एकदा वरच्या साईडचा बाउन्स बॅक देऊ शकतं आहे तसं मार्केटमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळालं. आणि वरचं जे मी सीईचं टार्गेट हे दिलं होतं तेही आपल्याला आहे तसं मार्केटमध्ये घडताना पाहायला मिळालेलं आहे. आता 19 डिसेंबरला निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते, काल जिथं क्लोजिंग होतं तिथंच आपल्याला असं निफ्टीचं क्लोजिंग पाहायला मिळालेलं आहे. उद्या निफ्टी गॅप अप ओपन होऊ शकते 25,875 ते 25,895 ह्या झोनमध्ये. जर निफ्टीने वरच्या साईडला 25,921 ब्रेक केला तर आपल्याला सीई मध्ये एंट्री करायची आहे. वरचा टार्गेट पाहायला मिळेल 25,980 पर्यंतच्या आसपास. जर उद्या निफ्टीने इथं गॅप ओपनिंग देऊन इथं डबल टॉप बनवला तर इथून निफ्टी रिजेक्शनही घेऊ शकते आणि पुन्हा एकदा खालच्या साईडला येऊ शकते, जो की आहे स्ट्रॉंग सपोर्ट झोनचं काम करेल 25,777 ते 25,811. इथून निफ्टी पुन्हा एकदा वरच्या साईडला अप मुवमेंटची रॅली देऊ शकते. परंतु ह्याच झोनमध्ये जर निफ्टी खाली आली. मित्रांनो, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथेही जाऊन जॉईन व्हायला विसरू नका. अशाच सेन्सेक्स आणि निफ्टी बद्दलच्या लेवल्स मी तुमच्यापर्यंत डेली आणत जाणार आहे. त्यामुळे वॉच करायला विसरू नका आणि ज्या लेवल्स तुम्हाला मार्केटमध्ये उपयोगी ठरू शकतात. धन्यवाद.